सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासाहेब पाटील विजयी झाले आहेत। या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा गट, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे। या नगरपालिकेमध्ये एकूण 24 जागांसाठी आज मतमोजणी झाली। यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे 13 तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार पक्षाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या विरोधात आमदार रोहित पाटील यांचे तसेच भाजपचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखत तासगाव नगर परिषदेवर आपली सत्ता आणली आहे।